की धर्मराजा राजस्व यज्ञ करतात, आपण यज्ञाला गेलं पाहिजे। भगवंताने विचारलं धर्मराजाला, राजा सगळे तुझ्या बाजूने राजा आहेत का? ते म्हणले सगळे आहेत, फक्त एक नाही। ऐका ना, एक जरी मत विरोधात केलं तरी राम राज्य येऊ शकत नाही। आम्हाला कल्पना आहे, प्रत्येकाला आम्हाला वाटतं राम राज्य यावं, पण राम राज्य बहुमतावर नाही तर राम राज्य सर्व मतावर आहे। जोपर्यंत सर्व मत एकत्रित येत नाही तोपर्यंत राम राज्य येत नाही। एक मत विरोधात गेलं महाराज, एकच मत विरोधात गेलं होतं, कोणचं? कैकई अयोध्येमधले एक मत विरोधात गेलं, राम राज्य होऊ शकलं नाही। अरे ते राम राज्य होण्यासाठी ते कैकई रूपी मत सुद्धा रामचंद्रजीला आपलंस करून घ्यावं लागलं, आणि ज्या दिवशी आपलंस झालं तिला पश्चाताप झाला ना, त्या दिवशी रामराज्याची स्थापना झाली। तोपर्यंत रामराज्य होऊ शकत नाही। गावाची सुधारणा व्हायची असेल, गल्लीची सुधारणा व्हायची असेल आणि चांगले काम जर गावात व्हायचे असेल तर एका सरपंचाचं काम नाही, एका कमिटीचं काम नाही, एका सदस्याचं काम नाही, तर सगळ्यांनी मिळून एकत्रित आल्याशिवाय आपलं जीवन आणि आपलं गाव सुधरू शकत नाही। ध्यानात ठेवा। कैकेयीने वर मागितले होते, रामचंद्रजी वनाला निघून गेले। पण ऐका ना, वाईट करणाऱ्या माणसाला वाईट केलेल्या कर्माचं फळ भेटत असतं, फक्त ते वेळ लागतो थोडा, आणि चांगलं मागणाऱ्या माणसाला त्रास होतो। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। रामचंद्रजी गादीवर बसणार होते, सूर्य उदय झाला, वनामध्ये पाऊल पडले, निघाले। आई ऐका ना, गेल्याच्या नंतर 12 वर्ष चित्रकूटावर वास्तव्य केलं। पण भरतजी जेव्हा आले ना, आपल्या पित्याला महाराज अग्निकाष्ट दिला ना, भरताने सांगितलं की राज्य मला नको। काय प्रेम असेल ना भावाभावाचं। भरताने सांगितलं मला राज्य नको आहे, माझा दादा मोठा आहे ना, माझ्या दादाचीच हे गादी आहे, मी नाही बसू शकत या गादीवरती। भरताने सगळा लवाजमा घेतलं, भरताने ते सगळं घेतलं आणि आसनही घेतलं। महाराज सांगितलं की चला, जिसकी संपत्ती है उनको अर्पित कर दो। निघाले, चित्रकूटाच्या पायथ्याला आले। आयु कैकेयी, सुमित्रा, कौशल्या तीनही राण्या उभ्या आहेत। आई नीट लक्ष देऊन ऐका, तीनही राण्या उभ्या आहेत। गुरुदेव, वशिष्ठ, भरत, शत्रुघ्न हे सगळे उभे आहेत आणि रामचंद्रजी चित्रकूटावरती आहेत। लक्ष्मणजी, रामचंद्रजी, लखनजी म्हणतात, भैया देखो कैकेयी का बेटा भरत आया है। मैं आपसे कहता था भैया कि भरत राजगद्दी के लिए निश्क्षत्रिय करने के लिए, आपको मारने के लिए चतुरंगी सेना लेकर के आया है भैया। भरत देखो मारने के लिए आया है। पण रामचंद्र जी सांगतात, लखन अरे भरत मेरा संत है, भरत मुझे मारने के लिए नहीं आ सकता, लेकिन भैया देखो चतुरंगी सेना लेकर के आया है। अगर आपको मिलने के लिए भरत आता तो भैया अकेला आता, फिर इतनी सेना बड़ी भारी लेकर के क्यों आता? रामचंद्र जी मनातल्या मनात म्हणतात, लखन तुमको भरत समझ में नहीं आया अभी तक। आणि जेव्हा भरत जी घेऊन येतात, तिन्ही राण्या उभ्या आहेत। आया ऐका ना, तिन्ही राण्या उभ्या आहेत। आल्या आल्या सगळ्यात पहिल्यांदा रामचंद्रजीने सगळ्यात पहिल्यांदा जर पाया कोणाच्या पडले असतील रामचंद्रजी माझे, तर ज्या कैकेयीने वनात पाठवलं ना, त्या कैकेयीच्या सगळ्यात पहिल्यांदा पाया पडले माझे रामचंद्रजी। ध्यानात ठेवा, कुणाच्या पाया पडले? कैकेयीच्या। कैकेयी रडली, मला डोळे भरून आले तिचे, आणि कैकेयी म्हणाली, राघव राघव राघव, हा मैया राघव, तू ज्या दिवसापासून निघून गेला ना रे राघव, हा मा, त्या दिवसापासून ना भरताने आजपर्यंत मला आई म्हणून आवाज दिला नाही। अरे माझं पोटचं लेकरू मला आई म्हणत नाही। भरत शेजारी खाली मान घालून उभे होते। रामचंद्रजीने विचारलं, भरत, हा भैया, क्यों आज तक तुमने माँ से माँ नहीं कहा? नहीं भैया, इस उल्टा नारी को मैं मां नहीं कह सकता। मेरे भैया और भाभी का क्या दोष है? मेरे भैया भाभी को बिगर जंगल में भेज दिया मेरे माँ ने, ये मेरी माँ नहीं हो सकती भैया। ये इसने तो मुझे जन्म लेते ही मार डालना चाहिए था। ये दिन कम से कम देखने को नहीं मिलते, मैं इसे माँ नहीं कह सकता भैया। ये तो रघुकुल को दंश करने वाली, ये तो जहरीली सर्पिनी है भैया, मैं इसे माँ नहीं कह सकता। रामचंद्र ने सांगितलं, भरत अरे माँ तो माँ होती है, उसकी भी कुछ मजबूरी होगी, लेकिन याद रखना, अरे भरत, रामायणाची रामचंद्राची जननी तर कौशल्य आहे,
पण संपूर्ण रामायणाची जननी कैकेयी आहे, ध्यानात ठेवतो. कळलं ना? रामाला जन्म देणारी कौशल्य आहे, पण रामायणाला जन्म देणारी कैकेयी आहे. कैकेयी नसती तर कदाचित रामायण घडलं नसतं. दादा ऐकताय ना? कैकेयी जर नसती तर कदाचित रामायण घडलं नसतं. आणि ऐका ना, कैकेयी एक असं पात्र आहे, त्या पात्राला रंग नाही. ऐका ना, घराचा जो पाया असतो ना, पाया, लोक मोठी बिल्डिंग बघतात, त्याला कलर दिलेला बघतात आणि लोक म्हणतात वा वा काय बंगला बांधला, काय कलर दिला. पण ऐका ना, ज्या पायावरती भिंत उभी आहे ना, आजपर्यंत त्या पायाला कुठल्याही इंजिनियरनी कलर दिलेला नाही. ध्यानात ठेवा. कोणातरी इंजिनियरने आतापर्यंत पायाला कलर दिला नाही का? पण इमारत जरी मोठी दिसत असली तरी पण पाया ज्या इमारतीचा भक्कम आहे ना, त्या इमारतीला धोका नाही. तसं रामायण हे इमारत आहे, पण रामायणाचा पाया कैकेयी आहे. ध्यानात ठेवा तुम्ही. आणि तिचा जेवढा त्याग आहे ना, तेवढा त्याग शाळेत जीवनामध्ये कुणाचा नाही. ऐका ना, मी का सांगत होतो, जीवनामध्ये संकट येतात, पावलं पावलाला तुम्हाला बोलणारे लोक भेटतील, पण लोकांना बोलू द्या. जेवढं जेवढं बोलतील तेवढं तेवढं जीवन. आणि उलट त्यांचे आभार मानायला शिका. कुणाचे? जे लोक आपल्याला बोलतील ना, त्यांचे आभार मानायला शिका. बोलू द्या. मी बोललो का नाही माहित नाही, लोक त्याच झाडाला दगड मारतात ज्या झाडाला फळं आलेली आहेत. कळलं ना? म्हणून रामचंद्रजींनी सगळ्यात पहिल्यांदा पाया पडले ते कैकेयीच्या. सांगितलं, मा आप तो मेरी जननी हो. सगळी मतं जोपर्यंत एका जागी येत नाही तोपर्यंत राम राज्य येऊ शकत नाही. धर्मराजाला विचारलं, राजसूय यज्ञ करता सगळे तुमच्या बाजूने आहेत, एक जरासंध सोडला तर कोणी सगळे आमच्या बाजूने आहेत.